अकोल्यातील पेन्शन शाखेच्या तत्कालीन लिपिकाविरुद्ध 1 कोटीहून अधिक रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी अतुल दलाल यांच्या तक्रारीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली आहे। सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारात हेरफेरी करून आरोपी लिपिकाने महापालिकेतील 1,27,00,000 रुपयांचा गंडा घातला होता। अशोक सोळंके असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सेवानिवृत्त लिपिकाचं नाव आहे। 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान महानगरपालिकेमध्ये अशोक सोळंके यांना सेवेत नसलेल्या लोकांच्या खात्यात महानगरपालिकेचे पैसे टाकले आणि ते व्याजासह संबंधितांकडून घेतले। ही रक्कम 1,27,26,927 रुपयांच्या घरात आहे, अशी तक्रार महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी अतुल दलाल यांनी सिटी कोतवाली पोलिसात दिली आहे। त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपी अशोक सोळंके विरोधात विविध गुन्हे दाखल केले आहेत। आता या प्रकरणात बाहेरचे कोण आणि ज्यांच्या खात्यात महानगरपालिकेचे कर्मचारी भासवून त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले त्यांचीही चौकशी होणार आहे। त्यामुळे आरोपींची ही संख्या वाढण्याची शक्यता आहे।